नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे करिअर निवडताना पालकांचा दबाव कसा हाताळायचा. मुलांनो, तुमच्यासाठी मी आज एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि पालकांनो, तुमच्यासाठीही हा व्हिडिओ खूप खास आहे. 10वी किंवा 12वीचा रिझल्ट लागला की घरात एक वेगळंच टेन्शन सुरू होतं. आई बाबा म्हणतात गुपचूप इंजिनियर किंवा मेडिकलला ॲडमिशन घे, तिथे खूप पैसा आहे. पण मुलांच्या मनामध्ये असतं की मला फोटोग्राफी करायची किंवा डिझायनिंग करायचं आहे किंवा स्वतःचा काहीतरी वेगळा बिझनेस करायचा आहे. आणि इथूनच सुरुवात होते त्या घरातल्या युद्धाला. मुलांना वाटतं पालकांचा माझ्यावर दबाव आहे आणि पालकांना असं वाटतं की मुलांच्या भविष्याची मुलांना अजिबात काळजी नाहीये. जर तुमच्याही घरात करिअरवरून असा ताणतणाव असेल तर आजचा हा व्हिडिओ, आजचा हा एपिसोड तुमच्यासाठी लाईफ चेंजर ठरू शकेल. आज आपण पाहणार आहोत की हा करिअरचा दबाव हुशारीने कसा हाताळायचा. त्याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. मग माझ्या तरुण मित्रांनो, आधी आपण आपल्या आई बाबांच्या डोक्यात काय चाललंय हे समजून घेऊया. पालक जेव्हा तुमच्यावर डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी दबाव टाकतात तेव्हा त्यामागे त्यांचा स्वार्थ नसतो, तर त्यांची सुरक्षिततेची भावना असते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केलेला असतो. त्यांना असं वाटतं की पारंपरिक क्षेत्रात जसं की मेडिकल, इंजिनिअरिंग, सरकारी नोकरी हे करिअर सुरक्षित आहेत. तिथे भविष्यात पैशाची नड भासणार नाही. तुमची आवड असणाऱ्या नवीन क्षेत्राबद्दल जसं की युट्यूबिंग, ग्राफिक डिझायनिंग, कोडिंग त्यांना जास्त माहिती नसते. त्यामुळे ते अनोळखी क्षेत्रामध्ये या क्षेत्रांना घाबरतात. ते तुमच्या शत्रू नाहीत, ते तुमचे हितचिंतक आहेत हे आधी समजून घ्या. तेव्हा दबाव हाताळण्यासाठी 3 प्रॅक्टिकल स्टेप्स मी तुम्हाला आज सांगेन. घरात वाद घालून किंवा जेवण सोडून चालणार आहे का? नाही. चला या 3 स्टेप फॉलो करा. पहिली स्टेप, नुसती आवड सांगू नका, ॲक्शन प्लॅन दाखवा. फक्त मला शेफ बनायचंय किंवा मला आर्ट्स घ्यायचंय असं म्हणून चालणार नाही. पालकांसमोर तुमचा पूर्ण प्लॅन ठेवा. त्यांना सांगा की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकणार आहात, त्या कोर्सची फी किती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुठे नोकरी मिळणार आहे आणि तुमची कमाई कशी होणार आहे. जेव्हा पालक तुमचा हा पक्का प्लॅन बघतात तेव्हा त्यांचा 50% संशय तिथेच मिटतो. आता दुसरी स्टेप, त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांची उदाहरणं पालकांना द्या. तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठं यश मिळवलं आहे अशा लोकांचे व्हिडिओ किंवा त्यांच्या मुलाखती आपल्या आईबाबांना दाखवा. किंवा शक्य असल्यास त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींशी तुमच्या पालकांचे बोलणे करून द्या. कारण पालकांना तुमच्यापेक्षा त्रयस्थ आणि अनुभवी व्यक्तीच्या बोलण्यावर जास्त विश्वास बसतो. आता तिसरी स्टेप्स कोणती? पालकांना बॅकअप प्लॅन पण द्या. पालकांची भीती कमी करण्यासाठी त्यांना सांगा की आई बाबा, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात 1 ते 2 वर्ष जीव लावून मेहनत करेन. जर दुर्दैवाने मी यात यशस्वी झालो नाही किंवा झाले नाही तर मी तुमच्या सांगण्याप्रमाणे पारंपरिक शिक्षण पूर्ण करेन. हा बॅकअप प्लॅन ऐकल्यावर पालकांना खूप मोठा धीर मिळतो आणि ते तुम्हाला संधी द्यायलाही तयार होतात. मग पालकांसाठी एक छोटी विनंती. ती कोणती? हे बघा पालकांनो, आता तुम्हाला एक अशी कळकळीची विनंती आहे की काळ खूप बदलला आहे. आज फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर बनूनच पैसे कमवता येतात असं नाही. आज हजारो नवीन क्षेत्र निर्माण झालेली आहेत जिथे मुलं महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मुलांवर लादू नका. मुलाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो तेच त्यांचं करिअर बनू द्या. कारण एका नाखुश डॉक्टरपेक्षा एक आनंदी आणि एक यशस्वी फोटोग्राफर कधीही चांगला आहे. शेवटी मित्रांनो, करिअर तुमचं आहे, त्यामुळे संवाद साधण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. चिडचिड न करता आईबाबांशी शांतपणे बोला. तुमच्याही घरात करिअरवरून सध्या काय चर्चा सुरू आहे?
किंवा तुमची आवड काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. हा व्हिडिओ 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.